तेल्हाराचे स्वप्न साकार. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ शिवस्मारकासाठी 1 कोटींचा निधी मंजूर. मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या प्रयत्नांना यश. तेल्हारा शहरवासियांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न असलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ शिवस्मारकाच्या उभारणीचा मार्ग अखेर मोकळा झालाय. विविध मान्यवरांच्या सहकार्याने तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी नगरपरिषद तिजोरीत जमा झाल्याने शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या महत्त्वपूर्ण कार्यात जिल्ह्याचे पालकमंत्री आकाशदादा फुंडकर, आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरभाऊ सावरकर, खासदार अनुदादा धोत्रे, आमदार वसंतरावजी खंडेलवाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. परंतु या स्वप्नपूर्तीत विशेष उल्लेख करावा लागेल तो म्हणजे तेल्हारा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष वैशालीताई पालीवाल आणि मुख्याधिकारी सतीश गावंडे यांच्या अथक परिश्रमांचा. प्रशासकीय अडचणींवर मात करत त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतला. त्यांच्या दूरदृष्टी, जिद्द आणि शहराच्या विकासाप्रती असलेल्या बांधिलकीमुळेच हे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आले. ही आनंद वार्ता करतात शहरातील प्रमुख चौकात ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी अनेक नगरसेवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील प्रमुख टॉवर चौकात या भव्य अश्वारूढ शिवस्मारकाची उभारणी करण्यात येणार असून हा क्षण तेल्हारा शहरासाठी अभिमानाचा व ऐतिहासिक ठरणार आहे. यावेळी DCN न्यूजचे मुख्य संपादक संदीपसिंह सोळंके व संपादक सागर खराटे यांनी मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या. तसेच बांधकाम सभापती विजूभाऊ बलोदे, उपाध्यक्ष सचिन तायडे, नगरसेवक अमित अग्रवाल, जितेंद्र राठी, अतुल विखे, रुपाली ठाकरे, गायत्री सोळंके, रुपाली हागे, रुपेश चव्हाण, सतीश जयस्वाल, गजानन गायकवाड, प्रवीण ढोके, मोनिकाताई वाघ यांच्यासह अनेक नागरिक, नगरसेवक उपस्थित होते. तेल्हारा शहराच्या वैभवात भर घालणारे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ स्मारक शिवस्मारक येत्या काळात शहराची ओळख ठरणार असून नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. DCN न्यूज करिता मुख्य संपादक संदीप सोळंकेसह सागर खराटे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेलं काम आज माननीय पालकमंत्री आकाशजी फुंडकर, माननीय खासदार अनुजी धोत्रे, माननीय आमदार प्रकाशजी भारसाकडे, माननीय आमदार रणधीरजी सावरकर आणि माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या मान्यतेने आज तेल्हारा येथील मुख्य चौकात असलेल्या शिवसृष्टीचे सौंदर्यीकरण करणे आणि अश्वारूढ पुतळा उभारणे यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. त्याबद्दल सर्व तेल्हारावासियांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. दिवस खूप आनंददायी आणि आठवणीचा दिवस आहे. यासाठी सर्वांचे प्रयत्न लाभलेले आहेत. सर्वात आधी शिवसरांचे त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहे. बस एवढंच बोलायचं की हा क्षण खूप मोलाचा आहे. जय शिवाजी. आनंदाचा क्षण आहे की वर्षानुवर्षे ज्यांची जी मागणी होती की आपल्या तेल्हारात सुद्धा बाकीच्या तालुक्यांसारखे शिवस्मारक उभारण्यात यावं, की आज आपले पालकमंत्री आकाशजी फुंडकर, तसेच आपले प्रकाशजी भारसाकडे, आपले लोकप्रिय आमदार, तसेच आपले खासदार अनुभाऊ धोत्रे, रणधीरभाऊ सावरकर यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून आज सर्व तेल्हारावासियांचे स्वप्न पूर्ण होत आहे. सर्व तेल्हारावासियांच्या वतीनं मी त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच आपल्या तेल्हारा शहर म्हणजे नगरपालिके मुख्याधिकारी साहेब यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले. त्याबद्दल सुद्धा मी सर्व तेल्हारा शहरवासियांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. छत्रपती फुलावंत शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस नमन करून त्यांना आज आपण या ठिकाणी एकत्र याकरता झालेला आहोत की श्री शिवाजी महाराज यांच्या उद्यानाचा विस्तार हा शासकीय योजनेमार्फत पूर्ण होत आहे. तरी याकरता जे धोत्रे साहेबांचं, फुंडकर साहेबांचं आपल्याला सहकार्य लाभलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. व तेल्हारा शहराकरता एक मोठा प्रकल्प इथं तयार होत आहे. त्याकरता तेल्हारा नगरीच्या सर्व शिवभक्तांना मी सर्व शुभेच्छा देतो. शिवस्मारकासाठी आज जो आपल्याला निधी प्राप्त झाला याबद्दल मी माननीय पालकमंत्री आकाशदादा फुंडकर, तसे जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार अनुभाऊ धोत्रे, आमचे विकासमोर्चे आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे, तसेच आमचे नेते रणधीरभाऊ सावरकर यांचे सर्वांचे आभार मानतो आम्हाला निधी दिल्याबद्दल. वासींसाठी आज एकदम महत्त्वाचा आनंदाचा दिवस आहे. माननीय पालकमंत्री आमदार आकाशदादा फुंडकर, खासदार साहेब अनुदादा धोत्रे, आपले आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे,
आणि रणधीरभाऊ सावरकर यांच्या अथक परिश्रमातून आणि अन्य नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून आज आपल्या शहराचं पहिलं काम हे शिवसृष्टी अश्वरूढ जो पुतळा आहे त्यांच्या माध्यमातून होत आहे. त्याकरता सर्वांचे मी आभार मानतो आणि यांना या कामासाठी शिवसाहेबांनी जो प्रयत्न केला त्यांचे सुद्धा विशेष आभार मानतो. धन्यवाद.